बाहेरच्या फंक्शनचे घ्यायचं. मग इथं आता बाहेरचं फंक्शन कुठलं आहे? साइन. ओके, मग साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? कॉस. तेव्हा जे इंटरनल फंक्शन आहेत दुसरे, आता इथं लॉग एक्स होतं दुसरं फंक्शन. ओके, मग दुसरं फंक्शन तेव्हा कॉन्स्टंट ठेवायचं. इथं साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस घेतलं तेव्हा लॉग एक्स कॉन्स्टंट म्हणजे आहे असंच ठेवायचं, इनटू. मग हे साइनचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आतमध्ये जायचं. मग त्याच्या आतमधलं दुसरं फंक्शन कुठलं आहे? लॉग. ओके, मग ते लॉग कडे जायचं. मग तेव्हा साइनचा काही संबंध नाही, साइन सोडूनच जायचं. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये पण परत एक फंक्शन असतं, असं शेवटपर्यंत जायचं. त्याच्या आतमधले फंक्शन कुठे आहे? इथं एक्स आहे. ओके, म्हणून इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. पण जनरली आपण हे शेवटचं जे आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत नाही. ओके, ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1 येतं. म्हणून 1 डेरिव्हेटिव्ह 1 येतं, पण त्याचं काही मल्टिप्लिकेशन असल्यामुळे त्याचा काही एवढा फरक नाही पडत. म्हणून आपण एक्स मध्ये पर्यंत जात नाही, पण एक्स पण एक फंक्शन असतं. ओके, म्हणून याला काय म्हणतात? चेन रूल. चेन रूल म्हणजे फंक्शनची चेन असते. ओके, किंवा मिक्सचर ऑफ टू फंक्शन्स असतात. लास्ट लेक्चरला आपण हे 2 एक्झाम्पल घेतले होते. आता फॉर एक्झाम्पल, कोण आहे रे असं? साइन 3x आहे, साइन 3x असेल तर याचं मी तुम्हाला प्रॉपर वेने सांगितलं. तर साइन 3x, मग बाहेरचं फंक्शन कुठलं इथं? परत एकदा आपण रिपीट करू, काल तर घेतलंच आहे. साइन 3x मध्ये बाहेरचं फंक्शन कुठलं होतं? साइन. ओके, मग साइनचं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं आपण? कॉस. तेव्हा 3x आहे असा ठेवला, पण त्याच्या आतमध्ये आता इथं त्याच्या आतमधलं दुसरं फंक्शन कुठलं आहे? 3x. म्हणून काय घेतलं आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. ओके, मग 3 इंटू एक्स असेल म्हणजे कॉन्स्टंट इंटू एक्स असेल तर कसं घेतो? फक्त कॉन्स्टंट. आपल्याकडे एक फॉर्म्युला पण आहे, लक्षात असेल नसेल बघा, दिलाय मी. 4th वन फॉर्म्युला आहे मला वाटतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स इज के. ओके, के इंटू म्हणजे कॉन्स्टंट इंटू एक्स असेल तर तिथे फक्त कॉन्स्टंट येतं आन्सर तुमचं. ओके, मग इथं 3x चं डेरिव्हेटिव्ह 3, किंवा त्याला दुसरा ऑप्शन पण मी सांगितला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 4x असेल तर हा 4 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घ्यायचा आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस 4x घ्यायचं. ओके, मग तसंच मग बाकी एक्झाम्पल्सचं पण घ्यायचं. वेळच्या वेळी जॉईन होत चला. सिमिलरली फॉर, मग साइनला कुठलाही, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, पण साइन 3x, साइन 2x, साइन 4x कसं आलं? तर त्याचं डायरेक्ट आन्सर लिहायचं. ओके, मग हे डायरेक्ट आन्सर लिहायला तुम्हाला आलं व्यवस्थित तर इट्स वेल अँड गुड. ओके, मग इथं पण मी तुम्हाला सांगितलं a raised to 3x असेल तर इथे एक्सचा कोइफिशियंट काय होता? 3. मग तो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला. ओके, मग a raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण? a raised to x इंटू लॉग a. मग इथं a raised to 3x चं काय आलं? a raised to 3x इंटू लॉग a. इथं काही फरक पडत नाही, हा लॉगला इथला बेसचा नंबर हाच येतो, मग इथं a होता. ओके, प्लस आता इथं एक्सचा कोइफिशियंट अदर दॅन 1 आला की तो बाहेर घ्यायचा. मग इथं एक्सचा कोइफिशियंट किती होता? -3. मग तो -3 लिहिला. त्याच्यानंतर a raised to -3x चं डेरिव्हेटिव्ह. ओके, एक मिनिट. a raised to -3x चं डेरिव्हेटिव्ह ते काय घेतलं? a raised to -3x इंटू लॉग a. ओके, मग हे प्लस मायनस मायनस, त्याच्यानंतर हे कॉमन घ्यायचं. इन दिस वे वी कॅन फाइंड. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. आणखीन परत बरेच वेळा रिपीट होतात हे कन्सेप्ट, त्याच्यामुळे म्हणजे बेसिक असल्यामुळे ते पुढे पुढे येतातच. आणि पण ते तुम्हाला आता व्यवस्थित आले तर नंतर फास्ट लक्षात येतं. ओके, बघा आता, लेट y इज इक्वल टू, हे एक्झाम्पल विचारतात एक्झाम मध्ये, कारण हे थोडस कन्फ्युजिंग आहे. तर इथं काय चेंज करायचं बघा आता. कॉस, आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स आहे. ओके, एक मिनिट, कोणतरी जॉईन व्हायचं होतं, बरेच जण आहेत. दॅट्स नॉट फेअर. अरे, तुमच्यासाठी आम्ही तयारी करून कधीपासून एक जाऊ दे चला. ओके, y इज इक्वल टू कॉस एक्स, कॉस क्यूब एक्स आहे बरोबर. मग आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स आहे फॉर्म्युला, बट कॉस क्यूब एक्सचा आहे का? नाही. मग आपण काय करूयात?
हा कॉस एक्स घेऊयात आणि त्याचा ब्रॅकेट क्यूब तयार करूयात. ओके, आता याचे डेरिव्हेटिव्ह कसे घ्यायचे, तर आधी आपण घेऊयात डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आता इथं लक्षात ठेवायचं आहे, साइन कॉस दोन्ही पैकी कुठलेही विचारू शकतात. इथं क्यूब विचारला, कधी कधी स्क्वेअर ही विचारू शकतात. तर इथं फॉर्म्युला कुठला यूज करायचा सांगते. आता इथं एक्स स्क्वेअर असेल किंवा एक्स क्यूब असेल तर आपण कशाचा फॉर्म्युला यूज करतो, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करतो की नाही. तो फॉर्म्युला काय आपला, एन एक्स रेस टू एन मायनस वन. म्हणजे ही रेस टू ची डिग्री समोर घ्यायची आणि एक्स ची डिग्री एक ने कमी करायची. ओके, मग आता इथे एक्स म्हणजे आपला काय आहे, पूर्ण कॉस एक्स. ओके, मग बघा आता वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 3 एक्सच्या ऐवजी इथं काय आहे, कॉस एक्स त्याचा स्क्वेअर. हा स्क्वेअर कुठून आला, रेस टू डिग्री एक ने कमी केली. ओके, हा 3 समोर घेतल्यानंतरच रेस टू डिग्री एक ने कमी करायची. ओके, इनटू आता इथं हे बघा मी चेन रूलने दाखवते. हे पूर्ण फंक्शन झालं कॉस एक्स ब्रॅकेट क्यूब, त्याच्या क्यूबचं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण क्यूबचं. ओके, आता कुठलं फंक्शन आहे आतमध्ये, कॉस एक्स, मग इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. ओके, मग इज इक्वल टू 3. आता इथं कसं हा क्यूब होता आपण ब्रॅकेटला घेतला, तसंच हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण आतमध्ये घेऊ शकतो. म्हणजे तिथं काय येईल, 3 कॉस स्क्वेअर एक्स इनटू ब्रॅकेट कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस साइन एक्स. मायनस, मग ज्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस असेल की नाही त्या टर्म्सला ब्रॅकेट द्यायचा. ओके, मग ते मायनस साइन आपण बाहेर घेऊ, -3 कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स. ओके, मग हे तुम्हाला साइन क्यूब वगैरे या टाईपचे विचारू शकतात. तर इथेच आपण अजून एक घेऊ. आता साइनचे घेते मी, y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स. ओके, मग साइन स्क्वेअर एक्स कसा लिहिता येईल, साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नंतर काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग वायचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy बाय dx. सांगा बरं आता साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं काय येईल, एक्स स्क्वेअरचं काय घेतो आपण, 2x. ओके, मग साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं काय येईल, 2 sin x. 2 साइन एक्स इनटू, आता स्क्वेअरचं घेतलं आपण, याचं घेतलं डेरिव्हेटिव्ह. ओके, आता साइन एक्स बाकी आहे ना अजून, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. ओके, मग 2 साइन एक्स आहे असा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. ओके, मग इथं स्क्वेअर असू देत क्यूब असू देत, मग मी तुम्हाला दोन्ही दिले, कॉसचं पण दिलं आणि साइनचं. मग स्क्वेअर क्यूब रेस टू 4 रेस टू 5 कितीही डिग्री येऊ देत, त्याचा आन्सर, अरे कसं झालं रे, जाऊ देत होतं, ठीक आहे, हेडफोन त्याच्यावरून हे झालं, बरं ठीक आहे. ओके, तर या असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं, हे फक्त इग्नोर करा आणि बाकी स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर सॉल्व्ह करत बसले तर आपला वेळ जाईल, मी नंतर करेल. आणि मग असे छोटे छोटे एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, जे फायनल एक्झामला विचारले जाऊ शकतात. ओके, आणि याचेच परत पुढचे एक्झाम्पल स्टार्ट होते. ओके, नेक्स्ट आता लॉग चालू, तर लॉगचे 2 मार्क्स साठी असं एक्झाम्पल विचारायचे आधी एक्झाम मध्ये. क्वेश्चन 1 मध्ये सेकंड और थर्ड एक्झाम्पल या टाईपचं असायचं. चला जाऊ, चला आपण पुढचे बघू. लेट y इज इक्वल टू लॉग 3x plus 2 log 3x plus 2. We have to find dy by dx, means differentiate with respect to x. Okay, differentiate with respect to x.
मग वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू, आता इथं फर्स्ट फंक्शन, फर्स्ट म्हणजे हे बाहेरचं, ओके. तर मग अशी स्क्वेअर क्यूब होतं तर आपण काय केला, ते ब्रॅकेट घेऊन तो स्क्वेअर क्यूब बाहेर घेऊन मग सॉल्व्ह केला. आता इथं काही गरज नाही. मग इथं पहिलं फंक्शन कुठलं आहे आपलं बाहेरचं फंक्शन, लॉग, ओके. आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतं, लॉग एक्सचा फॉर्म्युला 1/x, ओके. 1/x. 1 ओके. मग इज इक्वल टू, आता इथं लॉग आणि इथं पुढे एक्स असेल तर 1/x घेतो. मग इथं काय येईल 1/, 3x plus 2. 3x plus 2. गुड, 3x प्लस 2, ओके. मग आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, त्याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन कुठलं आहे आपलं, 3x प्लस 2, ओके. डॉटेड लाईनने दाखवलं. मग इथं लिहूयात आपण डी dx ऑफ 3x प्लस 2 इंटू डी dx ऑफ 3x प्लस 2, ओके. मग इथं मी तुम्हाला सोपी आयडिया सांगितली आहे, 1/3x प्लस 2 इंटू, आता इथं kx चं डेरिव्हेटिव्ह, ओके. इथं पहिलं 3x चं डेरिव्हेटिव्ह घेताना kx चा फॉर्म्युला यूज करतो ना आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx असेल तर त्याचा आन्सर काय येतं, फक्त कॉन्स्टंट, ओके. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x चा आन्सर काय येईल, फक्त 3, ओके. प्लस 2 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं, 0. 0 कॉज, बिकॉज इट इज कॉन्स्टंट, ओके. दोन्ही फॉर्म्युले एका खाली एक लिहून देते म्हणजे लक्षात येतील, ओके. k बरोबर x असेल तर आन्सर k, आणि ओनली k म्हणजे कॉन्स्टंट असेल तर त्याचा आन्सर 0, ओके. मग 3 प्लस 0 इज 3 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 3x प्लस 2. तर आता ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज करायला खूप या मॅथ्स मध्ये खूप ट्रिक्स आहेत एक्झामिनरला, म्हणजे जो पेपर सेट करणं. या 3 ला 3 कॅन्सल करू शकता तुम्ही करता, तर या 3 ला हा 3 कॅन्सल होत नाही, या दोन्हीच्या मध्ये प्लस साइन आहे, इथं 3 असता तर कॉमन घेऊन मग कॅन्सल करायचं. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये 3/3x प्लस 2 पण असेल, 1/x प्लस 2 पण असेल, तर असे कन्फ्युजन तुम्हाला विचारू शकतात, ओके. तर परत एकदा बघा, पहिलं फंक्शन बाहेरचं कुठलं होतं, लॉग, ओके. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x, मग 1 लॉगच्या पुढे जेवढं काही आहे ते डिनॉमिनेटरला घेतलं, ओके. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ त्याच्या लॉगच्या पुढचं म्हणजे लॉगच्या आतमध्ये जाणार आपण, मग तिथं कुठलं फंक्शन होतं हे 3x प्लस 2, मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 2. इथं ना तुम्हाला हे कॉन्स्टंट किंवा kx चं डेरिव्हेटिव्ह हे मॅक्झिमम यूज करायला लागतं. हे बाहेरचे फंक्शन चेंज होतात, पण हे आतले जे आहेत की नाही 3x प्लस 2, x प्लस 1, x प्लस 2, हे इथं तुम्हाला जनरली हे दोनच फॉर्म्युले यूज करायला लागतात. म्हणजे हे दोन जे फॉर्म्युले आहेत की नाही कॉन्स्टंट आणि kx चे, हे फॉर्म्युले आणि x रेस टू n हे मॅक्झिमम यूज करायला लागतात, ओके. नाव टेक द स्क्रीनशॉट, एक मिनिट. आणि वेळच्या वेळी नोटबुक कंप्लीट करा, हे आणखीन बेसिक आहे म्हणून आपण स्लो, ऍक्च्युली असं नाहीये, पण ऑनलाईन असल्यामुळे क्लास मधला बाकीचा वेळ हे होत नाही. नेक्स्ट आहे साइन इनवर्स ऑफ रूट एक्स. तर त्या दिवशी ना चुकून प्रोडक्ट रूल मध्ये हे एक्झाम्पल माझ्याकडून आलं होतं, ओके. लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ रूट एक्स, ओके. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन इनवर्स ऑफ रूट एक्स, म्हणजे कंपोजिट फंक्शन ओळखायचं कसं एक्झाम मध्ये, तर आपले जे स्टँडर्ड फॉर्म्युले ते सोडून जर आलं, म्हणजे आता समजा साइन इनवर्स ऑफ एक्स आहे, त्याच्याऐवजी साइन इनवर्स ऑफ रूट एक्स आलं, तर त्याचं लगेच काय येणार, कंपोजिट फंक्शन. तर कंपोजिट फंक्शन साठी बघा, फर्स्ट आता इथं बाहेरचं फंक्शन कोणतं आहे, साइन इनवर्स, बरोबर. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स लागेल. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स, साकेत सांग बरं, साकेत शेंबेकर, बोलून सांग.
साकेत. हा साकेत, थोडस व्यवस्थित लक्ष दे, मी काय विचारला आहे म्हणजे लेक्चर मध्ये तू साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह रे. तू साइन एक्सचं सांगितलं, साइन इनवर्स. तिथं नको सांगू, मला ते हे करायला लागतं. तर ठीक आहे, फॉर्म्युले समोर ठेवायचे. बर चला, कोण सांगते? 1/√1 minus. ओके, 1/√1 minus x square. 1/√1 minus x square. ओके, हा तुमचा साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला. मग बघा आता, dy बाय dx इज इक्वल टू, पहिलं फंक्शन साइन इनवर्स आहे. ओके, मग 1 डिवाइड बाय √1 मायनस, इथे एक्स ची व्हॅल्यू काय आहे? √x. ओके, √x ब्रॅकेट स्क्वेअर. कळलं? हे बघा, साइन इनवर्स एक्स होतं, तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर घेतलं. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स √x आहे. ओके, म्हणजे एक्स च्या ऐवजी √x आहे. मग फॉर्म्युलामध्ये पण 1 डिवाइड बाय √1 मायनस एक्स च्या ऐवजी काय पुट करायचं? √x स्क्वेअर. ओके, मग ते इथेच केलं आपण, इंटू त्याच्या आतमधलं दुसरं फंक्शन कुठलं आहे आता? साइन इनवर्स घेतलं, दुसरं त्याच्या आतमध्ये फंक्शन कुठलं आहे? √x. ओके, मग इथं बघा आता, इज इक्वल टू 1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस √x स्क्वेअर, म्हणजे या स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय राहील? फक्त x. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ √x 1/2√x. 1/2√x इज इक्वल टू 1 डिवाइड बाय अल्जेब्राइक टर्म अगोदर 2√x इंटू √1 मायनस एक्स. किंवा एक्झाम मध्ये हे दोन्ही रूट एकत्र करूनही तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे कसं, 1/2, दोन्हीला स्क्वेअर रूट आहे ना, x इंटू 1 मायनस एक्स. ओके, तर जनरली असंच विचारतात तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये, ऑप्शन मध्ये काहीही विचारू शकतात. म्हणून आपण अगदी लास्ट स्टेप पर्यंत जे विचारू शकतात बाबा. ओके, तर थोडस लक्ष देत चला. फॉर्म्युले नाही केले मी अजून पण, खूप खरंच आणखीन सुद्धा स्लो चालू आहे आपलं. एकदा म्हणजे हे बेसिक कन्सेप्ट संपले की मग पुढचं फास्ट घ्यायलाच लागतं. नाव टेक द स्क्रीनशॉट. आता दोन्ही मधला फरक सांगते. हे बघा, इथं कसं होतं, साइन इनवर्स आणि त्याच्या आतमध्ये रूट होत. ओके, पण आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, पूर्ण टर्मला स्क्वेअर रूट आहे, म्हणजे हा रूट जो आहे ना, हे आपलं पहिलं फंक्शन असतं. बघा आता, लेट y इज इक्वल टू रूट ऑफ साइन 2x. ओके, differentiate with respect to x. Differentiate with respect to x. ओके, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता इथं परत सांगितलं बघा मी, पहिलं फंक्शन चेन आपण तयार करूया त्याची. त्याचं पहिलं फंक्शन कुठलं आहे? रूट. ओके, मग मला √x चं डेरिव्हेटिव्ह सांगा. आता सांगितलं होतं तुम्ही. What is the derivative of √x? 1/2√x. 1/2√x. ओके, मग आता इथं बघा, इथंच लिहून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे कसं लक्षात येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट साइन 2x. ओके, बघा आता इथं हा 1
कॉन्स्टंट आहे असा, त्याच्यानंतर हा 2 पण कॉन्स्टंट, तो काही बदलत नसतो, 2 आहे असा, इंटू रूट, इथं रूट होतं, रूट एक्स ला रूट एक्स घेतलं, मग इथं रूट मध्ये काय आहे साइन 2x, म्हणजे तिथं पण काय येणार रूट ऑफ साइन 2x. ओके, मग इथं आन्सर काय येईल पहिलं 1/2 रूट साइन 2x. ओके, हे झालं रूटचं. त्याच्या आतमधलं दुसरं फंक्शन, आता हे बोर्ड वरती व्यवस्थित दाखवता येते, इथे नाही दाखवता येत मला, बरं असू दे चला. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता त्याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन कुठलं आहे, हे झालं रूटचं, त्याच्या आतमधलं फंक्शन कुठलं आहे साइन साइन 2x. ओके, साइन 2x. ओके, मग याच्यासाठी बघा आता हे आहे असं बाहेर 1/2 रूट साइन 2x इंटू पहिले एक्झाम्पल काल झालेलं किंवा आज पण मी हा कन्सेप्ट रिपीट केला, साइन 2x चं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस येईल, मला माहिती आहे ते कॉस 2x. ओके, साइन 2x, पण आणखीन काय ऍड करायचं याच्यात 2 2, कारण एक्सचा कोइफिशियंट. ओके, हे लक्षात ठेवा. पहिले एक्झाम्पल काल घेतलं होतं, आज पण सांगितलं सुरुवातीला मी, साइन 2x, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस 2x, पण हा कॉन्स्टंट जो असतो तो बाहेर घ्यायचा, म्हणून 2 कॉस 2x. मग या 2 ला हा 2 कॅन्सल. ओके, या 2 ला हा 2 कॅन्सल, मग काय राहिलं फक्त आन्सर मध्ये कॉस 2x न्यूमरेटरला डिवाइड बाय रूट ऑफ साइन 2x. ओके, मग याच्याप्रमाणे तुम्हाला रूट ऑफ दुसरं साइन 3x कॉस 4x असं कुठलंही एक्झाम्पल विचारू शकतात. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. आणि हे सगळे एक्झाम्पल फायनल बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. ओके, त्याचे बाकी मी तुम्हाला ऑप्शन सांगते ते कसे विचारले जाऊ शकतात वगैरे. ओके, आता नंतर येऊयात आपण परत ट्रिग्नोमेट्री, मग साइन कॉस लॉग झालं, a raised to x झाला, आता टॅन कडे येऊयात. ओके, लेट y is equal to tan 4 minus 3x. ओके, तर हे एक्झाम्पल थोडं कन्फ्युजिंग का आहे, कारण याच्यात 4 minus 3x आहे, जनरली प्लस असतं. ओके, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, तर आता इथं आपलं पहिलं फंक्शन कुठलं आहे बरं बाहेरचं 10 tan. मग सांगा बरं डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय असतो, फॉर्म्युले पाठ करा बाळांनो, नाहीतर काहीच नाही कळणार, परत नंतर तुम्हीच म्हणणार मॅथ्सचं लेक्चर काहीच समजत नाही. 6 स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स. ओके, मग मुलीच सांगतायत, मुलं काय काय माहिती आता काय करतात. मग डी डी एक्स ऑफ टॅन एक्सच्या ऐवजी काय 4 minus 3x. ओके, मग आन्सर काय येईल याचं सेक स्क्वेअर, इथे कसं इथे x होता म्हणून सेक स्क्वेअर एक्स. ओके, मग सेक स्क्वेअर फंक्शन तेच राहतं डेरिव्हेटिव्हचं, म्हणजे सेक, आणि इथं एक्सच्या ऐवजी काय 4 minus 3x. ओके, हे एका खाली एक लिहून देते मी, जेणेकरून तुम्हाला नंतर पण कळेल नोटबुक कम्प्लीट केलं तर. dy बाय dx इज इक्वल टू पहिलं फंक्शन टॅन आहे, टॅनचं डेरिव्हेटिव्ह आपण इकडे साईडला फाइंड केलं, काय आलं सेक स्क्वेअर 4 minus 3x. ओके, आता याचं डेरिव्हेटिव्ह झालं ह्या टॅनचं, आता आपल्याला 4 minus 3x चं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. ओके, का, कारण एक्सचा कोइफिशियंट जर फक्त 1 असला असता तर आपण ते तसंच सोडलं असतं. ओके, पण एक्सचा कोइफिशियंट काय आहे -3x. ओके, मग बघा आता इथं इज इक्वल टू सेक स्क्वेअर 4 minus 3x
इंटू, आता इथं 4चं डेरिव्हेटिव्ह काय येईल याचं 4चं 0. बिकॉज इट इज कॉन्स्टंट, कारण त्याच्याबरोबर एक्स नाहीये. ओके, मायनस 3x 3. 3. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण? दोन्ही फॉर्म्युले लिहून देते वाटल्यास. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. हा पहिल्या याला यूज केला. आणि दुसरा कुठला आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, मग 0 मायनस 3 मायनस 3, अल्जेब्राइक टर्म अगोदर लिहायची. -3 sec स्क्वेअर 4 मायनस 3x. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, स्टेप काय याच्यात 1-2च आहेत, पण हे साईडला जे डॉटेड लाईनला लिहिलं हे जास्त इम्पॉर्टंट. नाव टेक द स्क्रीनशॉट. ओके, मग बघा आता इथं आपण हे बाहेर एक फंक्शन होतं, त्याच्या आतमध्ये किंवा 3 फंक्शनचं पण झालं एका ठिकाणी. इथं रूट, त्याच्यानंतर साइन आणि त्याच्या आतमधलं 2x. पण इथं मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितला म्हणून तुम्ही हे डायरेक्ट 2 घेतला. ओके, तर तसंच आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इथं मात्र आपल्याला किती फंक्शन्स आहेत बघा. पहिलं फंक्शन आहे लॉग. ओके, दुसरं फंक्शन आहे साइन आणि तिसरं फंक्शन आहे 4x मायनस 3. ओके, मग आपण एक एक सॉल्व्ह करूयात. आता लक्ष द्या प्लीज. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन 4x मायनस 3 साइन 4x मायनस 3. ओके, मग कधी इथे तुम्हाला 3x मायनस 4 4x मायनस 3 तर थोडस लक्ष देऊन करायला लागतं. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग साईडला आपण नेहमीप्रमाणे एक एक सॉल्व्ह करू आधी. आता तर पहिलं फंक्शन कुठलं आहे आपलं? लॉग एक्स. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय आन्सर येतं? लॉग एक्सचं 1/x. मग मला सांगा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग, बाहेरचं फंक्शन तेवढं राहतं, बाकी इथं काय आतमध्ये? साइन ऑफ 4x मायनस 3. ओके, याचं काय येईल बरं? 1 तर राहणार आहे. हा, 1 साइन 4x मायनस. ओके, कळालं? हे बघा, हे x होता, हा डिनॉमिनेटरला आला. मग इथं x ची व्हॅल्यू काय होती? ही पूर्ण साइन 4x मायनस 3, तो डिनॉमिनेटरला घेतला. ओके, मग आपण इथं आधी लिहून घेऊ एक एक. dy बाय dx इज इक्वल टू लॉगचं काय आलं? 1 साइन 4x मायनस 3. ओके, मग याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं की नाही आपण? हा डिलीट झाला. आता राहिलं काय? हे पुढचं साइन ऑफ 4x मायनस 3, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला. तर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 4x मायनस 3. ओके, एक एक घेऊन दाखवते कारण तुम्हाला ऍट अ टाइम 2 लगेच जमणार नाही. इज इक्वल टू हा आहे असा 1 साइन 4x मायनस 3 इंटू, आता इथे परत सॉल्व्ह करून दाखवते मी तुम्हाला. तर त्याच्या पुढचं फंक्शन कुठलं आहे आता? साइन. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं? cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज cos x. cos x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 4x मायनस 3 चं काय येईल? x च्या ऐवजी काय आला आता? 4x cos 4x minus 3. मायनस 3 cos 4x मायनस 3. ओके, मग इथे लिहूयात आता आपण इंटू cos
4x minus 3. ओके, बघा इथपर्यंत झालं. पण त्याच्या आतमध्ये परत एक फंक्शन आहे 4x minus 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x minus 3. ओके, हे आलं तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, नसेल तर एक एक स्टेप करून करत जाऊ. ओके, आता इथं कॉस डिवाइड बाय साइन 4x minus 3 4x minus 3 सेम आहे की नाही. मग कॉस अपॉन साइन काय असतो, कॉट 4x minus 3 इंटू, आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x किती येईल, 4 minus 0. 4 मायनस 0. 4x साठी कुठला फॉर्म्युला यूज केला, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx. ओके, kx च काय असतो, k म्हणजे हा फक्त कॉन्स्टंट. ओके, 4 मायनस 3 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. ओके, मग 4 मायनस 0 इज 4. अल्जेब्राइक टर्म अगोदर 4 cot 4x minus 3. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, तर इथं हा कॉट कुठून आला, इकडे लिहून देऊ का साईडला. कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स काय असतो, कॉट एक्स. ओके, मग कधी कधी तुम्हाला कॉट मध्ये विचारतील किंवा फक्त साइन कॉस मध्ये विचारतील. इथं आणखीन एक ऑप्शन होता तुम्हाला असा मी सांगितलेला की इथं इंटू 4 घ्यायचं एक्सचा कोइफिशियंट. मग 4 घेतला असता आणि कॉस 4x मायनस 3 पण डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं. नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हो, मी परत परत सांगतेय, खरंच सेमिस्टर डिफिकल्ट आहे, वेळच्या वेळी करा. ओके, ठीक आहे. ओके, आता इथपर्यंत झालंय. आता इथून पुढं थोडेसे व्हॉट वी कॅन से हायर लेवलच्या, हायर नाही म्हणणार मी, ते तेवढे पण डिफिकल्ट नाही आहेत हायर लेवल म्हणणे इतके, पण थोडेसे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये ऑफलाईन पेपरला 4 मार्क्स ना विचारायचे नसेल, हे आता नाहीये पण तरी. लेट y इज इक्वल टू e रेस टू 3x इंटू कॉस 4x. तर आता या दोन्हींच्या मध्ये दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत. हे e रेस टू 3x वेगळं आहे आणि कॉस 4x वेगळं आहे. या दोन्हींच्या मध्ये कुठलं साइन आहे, बाय डिफॉल्ट काहीच नसतं म्हणजे, किंवा इथं स्टार दिलाय म्हणजे कुठलं साइन आहे, मल्टिप्लिकेशन. दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर कुठला रूल यूज करतो आपण, आठवा. Product rule. गुड, प्रॉडक्ट रूल किंवा मल्टिप्लिकेशन रूल जरी म्हणलात त्याला तरी चालेल. तर आता व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे इथं प्रोडक्ट रूल पण रिवाइज होणार आहे तुमचा आणि कंपोजिट फंक्शन पण. कंपोजिट फंक्शन का, कारण एक्सचा कोइफिशियंट अदर दॅन 1 आला म्हणजे आता ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहितीये, पण ई रेस टू 3x आलं किंवा इथं पण कॉस एक्सच्या ऐवजी कॉस 4x आला म्हणजे इथं कंपोजिट फंक्शन आलं. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इन ब्रॅकेट आपण कुठला रूल यूज करणार आहे, प्रोडक्ट रूल. ओके, प्रोडक्ट रूल मध्ये आपण काय कन्सिडर करतो, फर्स्ट फंक्शन ऍज u इज इक्वल टू काय, e रेस टू 3x. ओके, आणि सेकंड फंक्शन v इज इक्वल टू कॉस 4x. ओके, मग इथे दोन ऑप्शन आहेत, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, किंवा आपला प्रोडक्ट रूल लिहून घेऊ आपण, dy बाय dx इज इक्वल टू u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx, v इंटू du बाय dx. ओके, म्हणजे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, मग u आहे असंच ठेवायचं, e रेस टू
3x. ओके, यू ठेवला तसाच. नंतर डीव्ही बाय डीएक्स म्हणजे दुसऱ्या फंक्शनचं काय घ्यायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस 4x. ओके, प्लस व्ही म्हणजे कॉस 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 3x. ओके, म्हणजे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 4x प्लस cos 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 3x. ओके, आता इथं बघा, नेक्स्ट पेजला जाऊयात आपण इथे, कारण येईल का, येईल की, सोपं आहे. चला, इज इक्वल टू हा ई रेस टू 3x आहे असं ठेवायचं. ओके, मग मी तुम्हाला cos 4x किंवा sin 4x याचं घेताना कसं सांगितलंय, समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos आणि कुठलाही नंबर असेल kx धरूयात आपण, तर हा कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन kx. ओके, मग इथं आता cos 4x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा बरं. मायनस साइन 4x. पण 4 घ्यायचा आहे ना बाहेर आपल्याला, हा 4 minus 4 4 इन ब्रॅकेट मायनस साइन 4x. ओके, प्लस आता cos 4x इंटू ई रेस टू 3x चं काय येईल, हे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू kx असेल तर काय करायचं, हा k कॉन्स्टंट घ्यायचा बाहेर, म्हणजे कशालाही हा रूल यूज करू शकता तुम्ही, ई रेस टू असू देत किंवा साइन कॉस असू देत. मग काय येईल याचा आन्सर, हा 3 बाहेर घ्यायचा आणि ई रेस टू चा ई रेस टू. ओके, आता याच्यात कॉमन काय दिसतंय का, दोन्ही मध्ये दिसतंय ना, आहे ई रेस टू 3x कॉमन इन ब्रॅकेट मायनस 4 साइन 4x प्लस ई रेस टू 3x कॉमन गेला म्हणजे 3 cos 4x. ओके, तर हा म्हणजे वे आहे तो खूप इझी आणि शॉर्टकट पण आहे. हे दोन फॉर्म्युले जे आहेत तिथले हे खूप महत्वाचे आहेत. मग साइन कॉस असू देत, ई रेस टू असू देत, ते असे यूज करायचे. ओके, नाव 1 सेकंड. ओके, तर तुम्ही स्वतः म्हणजे असं नाही, अरे मी सारखं सांगतेय बरं का, प्लीज तुम्ही थोडं सिरियसली घ्या, कारण कोणीच फॉर्म्युले सांगितले तर ठरलेलेच मुलं आहेत, एखाद्या काही मुली आहेत त्या न विचारता सांगतात आणि मुलांमध्ये पण खास मी विचारायला लागतो तेव्हा सांगता. प्लीज तुम्ही थोडं सिरियसली घ्या. नेक्स्ट, इफ y इज इक्वल टू लॉग ऑफ x इंटू साइन 2x. आता इथे बघा, हा बाहेरचा फंक्शन लॉग आहे
आणि आतमध्ये एक्स इंटू साइन एक टू एक्स आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये हे वेगळं आहे एक्स आणि हा साइन टू एक्स वेगळं आहे. दोन्हीमध्ये कुठलं साइन आहे? मल्टिप्लिकेशनचं. म्हणजे याच्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? प्रोडक्ट रूल यूज करायला लागेल. ओके, मग बघा, लेट y इज इक्वल टू रेग्युलर प्रॅक्टिस, म्हणजे इथं क्लासमध्ये मीन्स जे काही लेक्चर मध्ये होतं ते रोजचे रोज नोटबुक मध्ये लिहा. लॉग एक्स इंटू साइन 2x. ओके, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. आणि आता आणखीन आहे बाबा बेसिक, म्हणून मी प्रत्येक वेळेस असे डॉट करून फॉर्म्युले लिहिते. आता नंतर जेव्हा मोठे एक्झाम्पल्स चालू होतील तेव्हा ते मलाच पॉसिबल नाहीये. सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आणि आता ठरलेल्या मुली आणि मुलं सोडून बाकीचे कोण तर बोला. अरे 1/x. 1/x. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला काय फंक्शन आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इंटू साइन टू एक्स. एक्स इंटू साइन टू एक्स, याचं काय येईल? 1/x into sin 2x. 2x. ओके, 1/x इंटू साइन 2x. ओके, मग इथे लिहून घेऊ आधी आपण आता. dy बाय dx इज इक्वल टू लॉगचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं 1/x इंटू साइन 2x. आता हे झालं, म्हणजे लॉगचं घेतलंय इंटू त्याच्या आतमधलं फंक्शन. आता लॉग संपला. मग थोडक्यात जनरली मी असंही सांगते की जर आता हे आहे तर या लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की नाही आपण, तर याला डिलीट करून टाका. डिलीट म्हणजे तिथून नाही, मनातून तुमच्या. ओके, मग डेरिव्हेटिव्ह आता काय राहिलं फक्त आतमध्ये? एक्स इंटू साइन 2x. तर आता एक्स इंटू साइन 2x डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आपल्याला. तर याचं डेरिव्हेटिव्ह यूज करण्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागेल? प्रोडक्ट रूल. ओके, मग साईडला मी लिहून ठेवते इथं प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल कधी यूज करतो? दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल तर. ओके, मग इज इक्वल टू 1/x इंटू साइन 2x. ओके, मग आता ऑनलाईन एक्झाम आहे तुमची, तर प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहिलाच पाहिजे असं नाही. मग मी इथं पण प्रोडक्ट रूलला एक ऑप्शन सांगते. प्रोडक्ट रूल इथं लिहिता येत नाही, पण तुम्ही मनात असं ठेवायचं. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. म्हणजे फर्स्ट फंक्शन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, दॅट इज साइन 2x मध्ये साइन प्लस. ओके, सेकंड फंक्शन साइन 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. ओके, मग प्रोडक्ट रूल इथं तुम्हाला शॉर्टकट पण लिहून घेऊ. बघा, असं लिहू शकता तुम्ही. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, किंवा तुम्ही नंबर मध्ये लिहा 1, 2 मध्ये, प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, हे कुठेही लिहून ठेवा किंवा पाठ करा, कसंही करा पण करा. इज इक्वल टू 1/x इंटू साइन 2x. हे आहे असं इन ब्रॅकेट एक्स इंटू. आता मला सांगा साइन 2x चं डेरिव्हेटिव्ह किती येईल? मी न सांगता तुम्ही मला सांगा. cos 2x. Cos 2x. गुड. 2 हा कॉन्स्टंट बाहेर घेतला आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह cos 2x प्लस साइन 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याचं काय येईल आन्सर? 1. 1. पुढच्या पेजला जाऊ आपण. इज इक्वल टू 1 काय होतं रे? एक्स इंटू साइन 2x. एक्स इंटू साइन 2x इन ब्रॅकेट. आता ब्रॅकेट लिहिताना पण अगोदर अल्जेब्राइक टर्म किंवा कॉन्स्टंट नंबर लिहायचे. बघा, हा 2 आणि x. 2x cos 2x प्लस साइन 2x. 2 cos 2x प्लस साइन 2x. तर
फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला हा sin 2x पण कॅन्सल करून आन्सर मध्ये विचारतील. पण हा sin 2x कॅन्सल होतो का? याला नाही, कारण याच्या बरोबर प्लस दुसरी टर्म आहे. जर हा इथं असला असता कॉन्स्टंट बाहेर कॉमन तर कॅन्सल करता आला असता. ओके, म्हणजे इथं आपण बघा कंपोजिट फंक्शन पण यूज केला आणि प्रोडक्ट रूल पण यूज केला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा की प्रोडक्ट रूल खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. आणि आज आता आपलं लास्ट लेक्चर आहे, तर जेवढ्या पेजेसचे स्क्रीनशॉट घेतले, लास्ट मीन्स सॉरी या वीक मधलं लास्ट लेक्चर, तर या वीक मधल्या किंवा आधीच्या पण जेवढ्या जे पेजेस सेव्ह केलेले आहेत ते मी तुम्हाला सेंड करते. म्हणजे जरी चुकून काही प्रॉब्लेम्स झालेले असतील, आतापर्यंत तुम्ही लिहून घेतले नसतील नोटबुक मध्ये, तर आता इथून वेळ नाही गेली आणखी, इथून पण तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट पेजचा स्क्रीनशॉट घ्या. एक मिनिट, माझं हे पेज सेव्ह करायचं राहिलं होतं. आणि असं नाही ना रे, तुमचं पण थोडीफार जबाबदारी आहे. म्हणजे हा ठीक आहे, सध्या खूप म्हणजे क्लासमध्ये तुम्ही येऊ शकत नाही, लेक्चर आपले असे ऑनलाईन होत आहेत, पण तुम्ही पण थोडंफार स्टडी करायला पाहिजे. ओके, तर याच्यातले ना आता एक एक एक्झाम्पल, किंवा थांबा मी इथं पेज सोडलंच आहे. एकच मिनिट हा, आपल्या बुक मधले बघते आणखी काही आहे. होमवर्कलाच राहू दे, होमवर्कचे एक्झाम्पल होमवर्कलाच राहू दे, वेगळे एक्झाम्पल घेऊ आपण इथं, कारण होमवर्क मध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेत त्याच्याप्रमाणे दिलेले असतात. If y is equal to sin of 2x plus 1, find dy by dx. Okay, तर let y is equal to sin of 2x plus 1. आता प्लीज तुम्ही थोडस फास्ट सांगा मला आन्सर. dy बाय dx काय येईल? साइनचं डेरिव्हेटिव्ह तर कॉस येणार आहे, ते मी लिहून ठेवते, कॉस ऑफ 2x प्लस 1. बस एवढंच येणार आहे का? इंटू काही येणार आहे? एक्सचा कोएफिशियंट काय आहे? 2 इंटू कॉस ऑफ 2x प्लस 1. ओके, ह्याची थोडीशी जरा प्रॅक्टिसच घेते मी, म्हणजे आपल्याला नंतर पण तुम्हाला सोपं जाईल. बाकीचे पण प्लीज थोडस सांगा, बोला. y इज इक्वल टू कॉस घेऊ आपण, कॉस 3x मायनस 4. याचं काय येईल dy बाय dx? 3 minus sin 3 minus sin हा, मायनस साइन 3x 3x. minus 3x. 4. ओके, गुड. अजून टाइमचं एक घ्या. y is equal to tan 5x. याचं काय येईल? dy बाय dx इज इक्वल टू टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? सेक Sec स्क्वेअर squared. Sec square 5x. x. ओके, हा,
पण 5 येईल ना इथं 5x असल्यामुळे. इथं काय येईल इंटू 5. 5. 5. 5. सेम फॉर आता e रेस टू x च पण y इज इक्वल टू e रेस टू 3x. याचा dy बाय dx काय येईल? 3 3 हा e e 3x. 3 e रेस टू 3x म्हणजे 3 कॉन्स्टंट आहे तो पुढे घेतला e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह घेतलं. ओके, त्याच्यानंतर y इज इक्वल टू e रेस टू मायनस 3x. याचा काय येईल dy बाय dx? 3 Minus. minus 3x. -3. मायनस 3 e रेस टू मायनस 3x. ओके, असे एक्झाम्पल्स आहेत. असं तुम्ही स्वतः थोडीफार प्रॅक्टिस करा. हे स्क्रीनशॉट घ्या. आणखीन लॉगचे वगैरे घेते म्हणजे जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत बाबा. स्क्रीनशॉट घ्या मग पुढचं. घेतलं सर्वांनी स्क्रीनशॉट? आत्ताच घ्या, कारण हे पेज मात्र माझ्याकडे म्हणजे सेव्ह केलंय, पण मी हे इरेज करून इथंच प्रॅक्टिस घेणार आहे आणखीन राहिलेल्या प्रॉब्लेम्स. ओके, आणखीन घेऊ थोडस आता. y इज इक्वल टू log ऑफ 5x प्लस 2. तर dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x. च्या ऐवजी इथं 5x प्लस 2. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x प्लस 2. ओके, मग इथं हा 2 तर कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि x चा कोइफिशियंट काय आहे 5. म्हणजे आन्सर काय येईल तुमचं 5 डिवाइड बाय 5x प्लस 2. तर या 5 ला हा 5 कॅन्सल करायचा नाही. ओके, नंबर आता मी असेच देते. समजा y इज इक्वल टू लॉग, थोडस पुढे जाऊयात आता आपण, x² प्लस 3x प्लस 4. ओके, तर आता dy बाय dx घेताना बघा कसा घ्यायचा. dy बाय dx लॉग असल्यामुळे 1/x. ओके, मग लॉगचा एक सेपरेट टाइप आहे आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. तिथे हे रूल आपल्याला परत लागतातच. x² प्लस 3x प्लस 4 इंटू, आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला याच्या आतमधलं, कशाचं x² प्लस 3x प्लस 4. ओके, मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 3x प्लस 4 0. इज इक्वल टू, आता आपण डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर आहे आन्सर, पण आधी लिहून घेऊ आपण. x² प्लस 3x प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x². इथं याचं x² चं डेरिव्हेटिव्ह 1. नो, x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, x² चं 2x 2. हो, रेस टू ची पॉवर समोर 2x प्लस 3x चं 3. 3 इंटू 1 म्हणजे हा x आणि 4 चं 0. 0. ओके, म्हणजेच आन्सर काय येईल इथेच लिहिते इज इक्वल टू हा 2x प्लस 3 न्यूमरेटरला डिवाइड बाय x² प्लस 2x प्लस 4. तर हे एक्झाम्पल आहे ना 2 मार्क्स साठी विचारायचे फायनल एक्झाम मध्ये. लॉगच असायचं जनरली ऑफलाईन. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो. मॅम x² प्लस 3x प्लस 4 आहे ना, तुम्ही 2 लिहिलाय. 2 झाला. हो हो, ते बोलता बोलता तुमच्याशी होतं कधी.
आणि खरंच म्हणजे मला सारखं नको वाटतंय खरं सांगायला, पण हे खूप बेसिक आहे. नेक्स्ट आता हे इथपर्यंत बेसिक संपलं. नेक्स्ट वीक पासून प्रॉपर डेरिव्हेटिव्ह चे टाइप्स चालू होतील, तेव्हा हे कन्सेप्ट मी डायरेक्ट विचारणार, डायरेक्ट यूज करणार, तेव्हा तुम्हाला कळणार नाही. तर आज फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे 3 दिवस, इव्हन ट्युजडेला पण तुमचं लेक्चर नसतं, डायरेक्ट वेन्सडेला लेक्चर आहे तुमचं. तर तोपर्यंत हे सगळे कन्सेप्ट व्यवस्थित रिवाइज करा, नोटबुक मध्ये लिहा. घेतला स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट घ्या, मी हे रेज करते. तर एक एक्झाम्पल घेतलं बघा आपण मागचं, तेच परत एकदा रिपीट करूयात आपण. तेच नाही पण त्या टाईपचं. y is equal to cos inverse x ब्रॅकेट स्क्वेअर. तर आधी इथं डेरिव्हेटिव्ह घेताना कशाचं घ्यायचं? ब्रॅकेट स्क्वेअरचं. ओके, डिफरन्शिएट रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग dy बाय dx. तर कॉस इन्व्हर्स एक्स स्क्वेअर म्हणजे आपण इथं घेताना कशाचं डेरिव्हेटिव्ह? स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना आधी आपल्याला. आता स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? एक्स स्क्वेअरचं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 2x. 2x. ओके, मग कॉस इन्व्हर्स एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? हा 2 आहे. 1 अपॉन 1/√1 मायनस. मायनस हे बघ, 1 थांबा 1 मिनिट, कुणीच नका बोल. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x असतं. ओके, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स त्याचा स्क्वेअर. आधी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेऊ, मग कॉस इन्व्हर्सला जायचंय आपल्याला. याचं काय येईल? 2 cos inverse x. हा, थोडस शांततेने घ्या सगळे, काही नका करू. 2 cos इन्व्हर्स एक्स. ओके, मग 2 cos इन्व्हर्स एक्स हे कशाचं आलं? फक्त स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. ओके, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग आपण आतमध्ये जायचं, कॉस इन्व्हर्स एक्स. ओके, मग 2 cos इन्व्हर्स एक्स इनटू, आता सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स इज, बोला आता. -1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर. हो, चालेल. ओके, आपण हे एकत्र करून घेऊयात आता. 2 × -1 -2 cos इन्व्हर्स डिवाइड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, मग स्क्वेअरच जनरली विचारतात. क्यूब विचारला तर x⁻n चा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. तर हे पेज, एकच मिनिट मला फक्त बघू द्या आता तुम्हाला कसं सेंड करता येतील. हे फोल्डर तुम्हाला नाही, मग असे फोटोज सेंड करायला लागतील एक एक. कसे? एक मिनिट. ठीक आहे, जाऊ देत. मी काय करते,